रावण को मैंने नहीं मारा, रावण को मैंने मारा. मैंने मीपणामुळं तो अहंकार आणि विकार हे दोन्ही गोष्टी रावणाच्या मनात शिरल्या. त्यानं एक सोबती केला. सोबती कोणता सोबती? मारीच. कोण होता त्याचा? मामा. हे मामा नावाचा प्राणी एकले भारी असते बरं का. रावणाचा मामा मारीची. दुसरा एक मामा इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे, कंस. आता गावातले गावात लय सोयीर पण आहे तर जाऊ द्या. अवघड आहे की नाही? हा, इतिहासातलं सांगतोय बरं का, तिकडचं. इकडं आपल्या गावातलं नाही, मनाला लावून घेऊ नका. पण एक प्रसिद्ध मामा होऊन गेला, त्याचं नाव कंस. कोणाचा मामा? देवाचाच मामा. देवाचा, कृष्णाचा मामा. दुसरा एक मामा होता की ते होणार भांजे. ते ऐकलं का महाभारतात? हा, असं चलायचं ते. हा, हातामध्ये त्या खेळायच्या गोट्या. कोणत्या? ते हे लुडोच्या. हा, आता लुडो म्हणलं की कळते पटकन. लुडो. किती होणार भांजे. त्या गोट्यात जे होत्या, त्या खेळणं होतं त्याच्या हातातलं. कशाचं होतं ते? हाडाच्या बनवलेल्या होत्या, हाडाच्या. आणि कोणाचे हाड होते? पांडवायचा कट्टर शत्रू. पांडवायचा कट्टर शत्रू एक राक्षस. त्याच्या हाडाच्या, त्या हाडापासून बनवलेल्या होत्या. आणि म्हणूनच मग त्या कोणाच्या बाजूने पडत होत्या? नेहमी कौरवाच्या बाजूने पडत होत्या. कौरवासारखा, कौरवानं जितका आकडा म्हणला की तितकाच पडायचा. पांडवाच्या बाजूने का पडत नव्हत्या? मी काल ते हाडवैर सांगतो म्हणलं होतं, तेच हे हाडवैर. हाडाचं वैर म्हणजे हाडवैर. पक्की दुश्मनी. कोणाच्या हाडाच्या बनवलेल्या होत्या? तुम्ही शोध लावा, मी कथा सांगतो चला. कारण ते जर सांगायला गेलं मी तर ते महाभारत होईल. मला रामायण सांगायचंय. चला, ते महाभारतातला विषय. बरोबर बाबा? एखाद्या वर्षी काय करू आपण? महाभारत लावू. महाभारत जमते का? नाही. महाभारत अभ्यासा तुम्ही, घरी वाचा, हरकत नाही. पण खरं जर ऐकण्यासारखी कथा असेल तर रामायण. रामायण. चला. रावणानं सोबती केला मारीची. मारीचीला बोलवलं. मामा, अरे मला एका कामात मदत पाहिजे. म्हणले ठीक आहे, तयार आहे. म्हणले चल, काय करायचंय? म्हणले एक वनवासी आहे म्हणले, जंगलामध्ये 2 जण आहेत आणि त्यांच्या सोबत एक बाई आहे. तिला आणायचं म्हणले उचलून. म्हणले मी अशा कामात येणार नाही. तो जो राम आहे, अयोध्यापती दशरथाचा मुलगा, अतिशय नीतीनं चालणार आहे आणि त्याच्या बायकोला आपण आणण्याच्या कामात मी नाही मदत करू शकत. म्हणले माझी मदत कर, नाही तर मारून टाकतो तुला. माझी मदत कर, नाही तर मारून टाकतो. म्हणला तुझ्या हातानं मरण्यापेक्षा मग त्या रामाच्याच हातानं मेलेलं काय वाईट? अरे मुक्ती तरी देईल. ऐका ऐका, काय म्हणणं आहे? राक्षस आहे तो, मारीची राक्षस आहे, पण विचार त्याचे किती चांगले. काय म्हणतोय ऐका मी. इतर दुसरे काम करून मरण्यापेक्षा राम राम करीत मेलेलं काय वाईट आहे का? संसाराचे काम तर नेहमीच करतोय. अरे संसारामध्ये राहून संसाराचाच होऊन मरण्यापेक्षा देवाचा होऊन मरा. देवाचा होऊन मरा. तर मारीचीनं विचार केला, रावणाच्या हातानं मरण्यापेक्षा रामाच्या हातानं मेलेलं कधी चांगलं. म्हणून साथ द्यायची ठरवली. एका दिवशी लक्ष्मण भैया जंगलामध्ये गेले होते फळं आणण्यासाठी. त्यावेळेला रामप्रभूनं सीतामाईला बोलवलं. सीते इकडे. म्हणले काय? मला आता इथून थोडासा परीक्षेचा काळ आहे, मग मी सांगतो तसं कर. अग्नी पेटवला आणि सीतामाईला अग्नीमध्ये प्रवेश करण्यासाठी सांगितलं. लक्षपूर्वक ऐका. सीतामाईला रामानं सांगितलं, आता इथून थोडासा कठीण परीक्षेचा काळ येणार आहे. तू काय कर, तू या अग्नीमध्ये प्रवेश कर. अग्नीमध्ये. सीतामाई अग्नीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आता जी दुसरी सीता बाहेर आहे रामप्रभू संग, ती मायावी रूप आहे. मायावी, ती मायाच आहे. मायाच. मग तुम्ही म्हणाल सीतामाई जर खरी नाही आता ही अग्नीमध्ये गेली, मग खरी सीतामाई कुठे आहे? खरी सीतामाई तेव्हा परत मिळवली देवानं जेव्हा रावण मारला आणि पुन्हा एकदा सीतेची अग्नी परीक्षा घेतली. त्यावेळेला खरी सीतामाई परत अग्नीतून बाहेर आली. खरी सीतामाई केव्हा बाहेर आली? ही कथा, ह्या गोष्टी गेल्या वर्षी सांगितल्या नव्हत्या मी. गेल्या वर्षी थोडीशी म्हणजे शेवटी काय केलं होतं, मला वाटतं गेल्या वर्षी कमी दिवसाची कथा होती का आपली? 6 दिवसाची होती का? असं काहीतरी होतं का?
नाही 7 दिवसाची होती का? बरं, पण मला वाटतं ह्या कथा गेल्या वर्षी नव्हत्या सांगितल्या. सीतामाईनं आता अग्नीमध्ये प्रवेश केला. मग तुमची शंका पुढची आता सांगतो. पुढं युद्ध झाल्यावर त्या गडबडीमध्ये, युद्धाच्या गडबडीमध्ये मला सांगणं होईल नाही होईल, उद्या काय सांगावं म्हणून आजच सांगून ठेवतो. सीतामाई परत, खरी सीतामाई परत तेव्हा घेतली देवानं जेव्हा युद्ध संपल्याच्या नंतर सीतेची अग्नी परीक्षेच्या निमित्तानं पुन्हा अग्नी पेटवला आणि त्या अग्नीतून सीतामाई, खरी सीतामाई बाहेर आली. चला, आता जी सीता आहे ती मायावी सीता आहे. आता रावणानं आणि मारीचीनं एक कारस्थान करायचं ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे सोंग केलं. त्या मारीचीनं सोन्याचं हरिण पाहिलं का कधी? सोन्याचं हरण पाहिलं का? कधीच पाहिलं नाही, कोणच पाहिलं नाही. पण हे मायावी होतं ना, म्हणून सोन्यासारखं चमचम चमकू लागलं. सुवर्ण मृग म्हणायचं त्याला. आणि रावणानं वेश घेतला संन्याशाचा वेश रावणानं, मारीचीनं घेतला हरणाचा. चमचम चमकाय लागलं. राम प्रभू आणि सीतामाई बाहेर बसलेले झोपडीच्या बाहेर. कुठं? नाशिकला आलेले, पंचवटीला. चित्रकूट सोडलं तेव्हाच 13 वर्ष होऊन गेलेले. आणि पंचवटीला असताना झोपडीच्या बाहेर सीतामाई बसलेली आहे, रामप्रभू बसलेले खडकावर, दगडावर आणि गप्पा मारतायत. त्या वेळेला पाहिलं समोरून एक हरिण जाते. सकाळची वेळ आणि सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणामध्ये ते हरिणाचं अंगकांती चमकायला लागले, सोन्यासारखं चमकते. मोह झाला, मोह. सीतामाईला मोह झाला. मी म्हणतो ना नेहमी, माणसाचा घात कशामुळे होते? या आतल्या विकारामुळे होते, विकारामुळे. रावणाचा घात वासनेमुळे झाला, अभिमानामुळे, अहंकारामुळे झाला. आणि सीतामाई फसल्या गेली. कुठं? त्या मोहामध्ये. कशाचा मोह? ते हरिण जर मला मिळालं, त्याच्या कातड्याचं मी वस्त्र बनवेन, कातड्याचं वस्त्र, आणि त्या वस्त्राची चोळी शिवेन. त्या हरणाचं कातडं मिळावं, त्या हरणाचं वस्त्र मिळावं, त्या कातड्याची मी चोळी बनवली तर किती चांगली होईल, किती चांगलं होईल. मोह झाला, मोह. आणि त्या मोहामुळेच हे सगळं घडलं. पुढचं रामायण. मोहामुळेच, त्या हरणाच्या वस्त्रामुळं रामायण घडलं. ऐका नीट काय म्हणतोय मी. हरणाच्या वस्त्रामुळं, हरणाचं वस्त्र मला मिळावं, मी चोळी शिवीन, याच्यामुळं रामायण घडलं. हरणाच्या वस्त्रामुळं रामायण घडलं आणि वस्त्राच्या हरणामुळं महाभारत घडलं. कळालं का काही? हरणाच्या वस्त्रामुळं रामायण घडलं आणि वस्त्राचं हरण केलं म्हणून महाभारत घडलं. कोणाचं वस्त्र? द्रौपदीच्या वस्त्राचं हरण केलं त्या दुःशासनानं. म्हणून शब्दाचा खेळ आहे बाबा, मराठी भाषाचा शे फार गोड आहे. हरणाचं वस्त्र आणि वस्त्राचं हरण, दोन्ही मी महाकाव्य आहेत. रामायण आणि महाभारत जगातले महाकाव्य, याच्यापेक्षा मोठे ग्रंथ कोणतेच नाही. रामायण आणि महाभारत जगातले सर्वात बेस्ट एपिक इन द वर्ल्ड. सगळ्यात मोठे महाकाव्य जर कोणते असतील तर हे रामायण आणि महाभारत. मराठी भाषा अशी आहे, फार सुंदर. एक सांगू का? ऐका ऐका. वाटीत चमचा असतो. काय म्हणतोय मी? लक्षपूर्वक ऐका. आज एकही काय विनोद वगैरे काही केला नाही बरं का सकाळपासून. ऐका मी काय म्हणतोय. वाटीत चमचा असतो आणि वाटीत देखील चमचाच असतो. वाटीत चमचा असतो आणि वाटीत देखील चमचाच असतो. कळालं? काही चमचे चांदीचे असतात, काही चमचे चांदीचे असतात आणि काही चमच्याची चांदी असते. कळालं? कळालं त्याला धन्यवाद. नाही कळालं त्याला पोटभर जेवायला ऐकायला. हरणाला पाहिल्याबरोबर मोह झाला. मोह. मालक मला ते हरिण पाहिजे. काय करतेस ग? त्या कातड्याची चोळी शिवायची. बरं ठीक आहे, मला पाहिजेच ते. बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट. कोणालाही कोणाचं काही चालत नाही. बाईनं हट्ट केला बायकोनं काही चालत नाही, मुलानं हट्ट केला काहीच चालत नाही. मोठ्या माणसाचं, शहाण्या माणसाचं. शहाण्या म्हणजे हट्ट करणारे काय वेडे असतात मी म्हणत नाही, पण काही चाललं नाही इतिहासामध्ये कोणाचं, ते सांगतोय मी. बायकोनं हट्ट केला, देवाला सुद्धा ऐकावं लागलं. धनुष्यबाण घेतला आणि त्या हरणाचा पाठलाग करताय देव. धनुष्याला बाण लावणार, सोडणार, इतक्यात ते दष्टी आड व्हायचं नाही, ते पार पुढं दिसायचं. आताही पहा तुम्ही, हरण किती पळतात, जोरात पळतात. इथं आता दिसते परत तिथं दिसत.
देव बरच लांब चालत आले, त्याच्या मागे पळत पळत आले. धनुष्याला बाण लावायचा आणि सोडणार इतक्यामध्ये ते हरिण गायब व्हायचं, पुन्हा तिथं दिसायचं, पुन्हा तिथं, पुन्हा तिथं. लांब पळत आले देव राम प्रभू हरणाच्या माग 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 माग. आणि लक्ष्मण भैया झोपडीच्या पाठीमागे होते, फुलं वगैरे तोडत होते, फळं तोडत होते झाडाचे. त्यावेळेला बरच अंतर चालून आल्यावर झोपडी खूप मागे गेली. राम प्रभून धनुष्याला बाण लावला, मोकळं मैदान सापडलं आणि तिथं हरणाला पाहिलं. लपून बाण लावला आणि बाण सोडला. सुसू करत बाण आला आणि हरणाच्या पोटात जेव्हा घुसला, त्या हरणानं मोठ्यानं हाक मारली माणसाच्या आवाजामध्ये, लक्ष्मणा धाव रे लक्ष्मणा. राम प्रभू विचार करतायत, मी राम आहे, लक्ष्मण माझा भाऊ आहे, मी याला बाण मारलं तर हे माझ्या भावाला का हाक मारायला. राम प्रभून विचार केला. तेवढ्यात ती हाक ऐकली सीतामाईनं. सीतामाईनं आवाज दिला, भाऊजी धावा. म्हणजे काय झालं वहिनी, तुमचा भाऊ हरणाचा पाठलाग करत गेलेले, म्हणजे माझे मालक तुमचे भाऊ रामदादा हरिणाचा पाठलाग करीत गेलेत. म्हणले मग आताच मी जोरात आरोळी ऐकली, लक्ष्मणा धाव. मला वाटतं की तुमच्या भावाचे प्राण संकटामध्ये आहेत, तुमच्या भावाच्या जीवाला काहीतरी धोका आहे. तिकडे राक्षसानं एखाद्या जंगली जनावरानं काही तुमच्या भावाला त्रास दिला नसेल, प्राणावर हल्ला केला असेल, म्हणून तुमचा भाऊ तुमच्या नावानं हाका मारतोय, लक्ष्मणा धाव. भाऊजी तुम्ही जा. पण लक्ष्मणाला सगळंच माहित होतं, आपला भाऊ म्हणजे काय साधा सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. काय वहिनी काळजी नको, काही काळजी करू नका, लक्ष्मण भाऊजी तुम्हाला जावं लागेल, माझी शपथ आहे, तुम्हाला जा. त्यावेळेला लक्ष्मणाने एक बाण काढला आणि त्या बाणानं रेष मारली. वहिनी फक्त तुमच्या हट्टासाठी जातोय, तुमच्या हट्टासाठी. पण एक लक्षात ठेवा, ही मी जी रेष मारतोय, काहीही झालं तरी या रेषेच्या अलीकडं नाही यायचं, पलीकडं झोपडीमध्येच थांबा, घरातच थांबा. लक्ष्मण रेषा म्हणतो आपण तिला. लक्ष्मण रेषा मारली आणि लक्ष्मण तिथून धावत धावत त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणी हरिण मरून पडलं होतं. रामाला विचारलं, दादा काय झालं. अरे काय नाही, याला बाण मारला आणि हे जोरात ओरडायला लागलं, लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव. आता गतप्राण झालं, मेलं म्हणले. दादा काहीतरी राक्षसांची चाल आहे, दोघांनी ओळखलं, काहीतरी घटना घडणार आहे. त्यावेळेला तिकडं काय झालं, झोपडी जवळ एवढा वेळ तो जो दुष्ट रावण आहे, संन्यासाचा वेश घेतलेला आहे, त्यानं आपलं विमान झाडीमध्ये लपवून ठेवलेलं आहे, झाड्यामध्ये पलीकडे लपवून ठेवलेलं आहे. आणि संन्यासाचा वेश घेतलेला तो रावण दारामध्ये आला, आवाज दिला, भिक्षाम देही, माई भिक्षा घेऊन ये. सीतामाईनं पाहिलं, दारामध्ये एक भिक्षुक दिसतोय, जाडी जटा वाढलेल्या, अंगात भगवे वस्त्र, रुद्राक्षांच्या माळा पाहिल्या. आणि सीतामाई घरामध्ये जे फळं होते ते फळं घेऊन आली दारामध्ये. पण दारामध्ये आठवण आली, भाऊजीनं ही उंबरट्याला लागूनच रेषा मारलेली आहे, उंबरट्यावरच. मग बाहेर जावं की नाही विचार करते. माई विचार कसला करतेस, ये लवकर, भूक लागलेली आहे भिक्षुकाला, वाढत. त्यावेळेला सीतामाईनं सांगितलं, मी अंगणात नाही येऊ शकत बाबा, तुम्हाला इथं येऊन भिक्षा घ्यावी लागेल. माई मी संन्यासी आहे आणि तू एक स्त्री आहेस आणि तू संसारिक आहेस. मी संसारिकाच्या घरात पाय ठेवत नाही. मी कोण आहे, संन्यासी आहे, संन्यासी. आणि संन्याशानं संसारिकाच्या घरात येत नाही. मी यायचं असेल तर दारात दे. सीतामाईनं एक पाऊल बाहेर ठेवल्या बरोबर तो मायावी रूप धरलेला रावण मूळ रूपात आला आणि संन्याशाचा वेश टाकला. अंगणात आलेल्या सीतामाईला त्यानं खांद्यावर उचललं आणि विमानामध्ये बसवलं. आपलं विमान जे झाडीमध्ये लपवलेलं होतं, विमानात बसवलं आणि आकाश मार्गाने पुढे निघून जातोय. थोडं अंतर चालून आल्याबरोबर रावणाचा, राम प्रभूचा अतिशय जवळचा मित्र बनलेला तो जटायू, त्या जटायूनं पाहिलं, अरे ही तर सीतामाई आहे आणि हा दुष्ट राक्षस रावण तिला नेतोय. पाहिलं आणि त्यानं जटायूनं रावणावर हल्ला केला. दोघांचं घनघोर युद्ध झालं. पण रावण आणि जटायू दोघही सारखी क्षमता. त्यावेळेला अरे कशासाठी रडतोयस, रामासाठी, रामासाठी लढतोय. ही जी पत्नी आहे राम प्रभूची पत्नी आहे सीतामाई आणि मला पूजनीय आहे, मला पूजनीय आहे. सोड तिला. नाही सोडणार. अरे प्राण गमवावे लागतील. माझा प्राण घेणं एवढं सोपं नाही. कशात आहे तुझा प्राण, रामाची शपथ तुला सांग. त्यावेळेला दोघांनी विचारलं. रावणानं सांगितलं, माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये माझा प्राण, तुझा, अरे हे जे माझे पंख आहेत या पंखामध्ये माझा प्राण.
जटायूला खरं वाटलं, पण दुष्ट होता तो. पायावर हल्ला करणार जटायू रावणाच्या. त्याच वेळेला रावणानं हातातल्या शस्त्रानं जटायूचे दोन्ही पंख छाटले आणि रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तो जटायू खाली पडला. रावण सीतामाईला घेऊन लंकेच्या दिशेनं निघून गेलेला आहे. लंकेच्या दिशेनं पुढे गेल्याच्या नंतर सीतामाईनं आवाज देते सीतामाई, पण ऐकू येत नाहीये. अंगावरचे दागिने काढले. दागिने जे काही दागिने होते, काय काय होते उद्या सांगतो, कारण उद्या ती दागिने सोडून पाहायचेच आहेत आपल्याला. उद्या ते गाठोडं सोडायचंय, त्याच्यामुळे उद्या सांगतो काय काय होतं. ते गाठोडं दागिन्याचं अंगावरचे काढले घाई गडबडीत, एका कपड्यामध्ये फडक्यामध्ये बांधले, खाली टाकले. ते सापडले सुग्रीवाला. ते सुग्रीवाची कथा पण उद्या पाहायची. पुढं राम प्रभू आणि लक्ष्मण भैया दोघांना काळजी वाटली आणि धावत पळत झोपडी जवळ आले. पाहतात तर सीता नाही. सीते कुठेस? वहिनी कुठे आहेत तुम्ही? आवाज देत नाहीये. सीते कुठे आहेस तू? आवाज देत नाही. काळजी वाटली. बराच वेळ झोपडीच्या आजूबाजूला शोधाशोध केली, पण सीता सापडत नाहीये. बराच वेळ झाला आणि मग त्या पंचवटीच्या परिसरातून थोडस बाहेर आले आणि बाहेर आल्यावर राम प्रभूला पंचवटीच्या परिसरातून, कारण आता खात्री पटली माझी सीता आता नाहीये इथं, म्हणजेच राक्षसांनी काहीतरी कट कारस्थान केलं. कोणी नेली माहित नाही, पण सीता दिसत नाहीये. राम आणि लक्ष्मण शोध घेतायत, विलाप करतायत, हाका मारतायत, भाभी सीते कहां है आप? राम प्रभू आवाज देत आहेत, सीते कुठे आहेस तू? लक्ष्मण आवाज देतोय, वहिनी कुठे आहेत तुम्ही? राम प्रभूची अशी अवस्था झाली. कशी? राम प्रभूला खाली पाहता येईन आणि वर देखील पाहता येईन. का? खाली म्हणजे जमिनीकडेही पाहत नाही देव आणि आकाशाकडेही पाहत नाहीत. का? आकाशाकडे पाहावं तर हे आपलं कुळ आहे. आकाशाचं कुळ म्हणजे सूर्यकुळ आहे. सूर्याकडे पाहताना सूर्य जसा म्हणेल, अरे रामा माझ्या कुळात जन्मलास आणि स्वतःच्या पत्नीचं रक्षण करू शकला नाहीस, लाज वाटते रामाला, म्हणून आकाशाकडे पाहत नाही. आणि धरतीकडे सुद्धा पाहता येत नाही. का? कारण धरती ही सीतेची आई आहे. काय म्हणेल सासू, माझ्या मुलीचं रक्षण करता आलं नाही रामा तुला, म्हणून देव खाली देखील पाहत नाही आणि वर आकाशाकडे देखील पाहत नाही. अशी अवस्था झाली. त्यावेळेला झाड वेली पशु पक्षी प्राण्यांना रामानं विचारलं. एका उंच अशोकाच्या झाडाला विचारतायत, अशोक म्हणजे ज्याला शोक नाही तो, अरे अशोका सांग माझी सीता कोण नेली, सांग. तुला काय माहित रे, तुला शोक म्हणजे काय, तू तर अशोक आहेस, अशोक. त्यावेळेला पुढे गेल्याच्या नंतर जटायू रक्तबंबाळ अवस्थेमध्ये, पंख छाटलेल्या कापलेल्या अवस्थेमध्ये जटायू पाहिला आणि राम प्रभूनं जवळ जाऊन जटायूचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. जटायू कोणी केली ही अवस्था? राम प्रभूला पाहिल्याच्या नंतर जटायूचं हृदय भरून आलं. देवा बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही येण्यापुरता तरी प्राण माझ्यामध्ये शिल्लक आहे. धन्य झालो मी, धन्य झालो. अरे जटायू काय झालं? सीतामाईला त्या दुष्ट रावणानं आपल्या विमानामध्ये बसवून नेलं आणि त्याच्यासोबत युद्ध करताना मी सीतामाईसाठी त्याच्यासोबत युद्ध केलं देवा, पण त्यानं कपटानं छळानं माझे पंख छाटले. मला विचारलं तुझा प्राण या पंखामध्ये आहे, तर मी सांगितलं हो माझे पंख छाटले त्यानं. मग अरे जटायू जीवदान देऊ का तुला? जीवदान देऊ? देवा काय करू हे जीवदान? तुमच्या जीवदानाला आता का? देवा जरी पुन्हा पंख मिळाले तर ही जी आता वेळ आली ही वेळ पुन्हा येणार नाही. हजारो वर्ष जगेल मी, अजून युगानुयुगे जगेल. तुम्ही मला अमरत्व जरी दिलं तरी काय करू त्याला? का? अनेक युगानंतर तुम्ही जेव्हा पुन्हा कधी राम व्हाल, सीतामाई सीता बनवून इथं येईल, काय माहित त्यावेळेला रावण तिला चोरून नेल का नाही. जरी नेली तरी माझं त्याचं युद्ध होईल का नाही माहित नाही. मग आता झालंय तेच योग्य झालं. मला असंच तुमच्या मांडीवर मरू द्या. का? अहो तुमच्या बापाच्या नशिबात, राजा दशरथाच्या नशिबात जे मरण नाही ते मरण मला प्राप्त झाले. तुमचा बाप पोटी देव जरी जन्माला आलं तरी तुमच्या वियोगानं तुमच्या बापाला मरण आलं आणि मरताना तुमची मांडी तुमच्या बापाला भेटली नाही. ती मांडी मला आज प्राण सोडायला मिळणार आहे. तुमच्या हातानं माझा अंत्यसंस्कार होणार आहे. हे भाग्य दशरथ राजाच्या नशिबात नाही, ते मला माझ्या नशिबात आहे. मग जगण्याची इच्छा नाही मालक, जगण्याची इच्छा नाही. बस मग काय इच्छा? फक्त तुमच्या दर्शनाची इच्छा होती, म्हणून मी एवढा वेळ प्राण रोखून धरला होता.
कशामुळे प्राण रोखून धरला होता? तुमच्या दर्शनासाठी, तुम्ही यावं आणि तुमच्या मांडीवर मरण मिळावं आणि सीतामाईला चोरून नेल्याची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवावी, म्हणून मी एवढा वेळ जिवंत होतो. मला आता जीवन जगण्याची बिलकुल इच्छा नाही. मुझे जीने का शौक नहीं, मला जगण्याची बिलकुल इच्छा नाही. अरे मग जगतोस कशाला? मुझे जीने का शौक नहीं, जीता हूँ दर्श पाने को. मुझे जीने का शौक नहीं, जीता हूँ दर्श पाने को. सफल जीवन बनाने को, सफल जीवन बनाने दर्श पाने को. मुझे जीने का शौक नहीं, जीता हूँ दर्श पाने को. पल को तरसते थे देवता ध्यानी मुनि ज्ञानी. जटायू राम प्रभूच्या मांडीवर डोकं ठेवून काय म्हणतोय राम प्रभूशी ऐका. कवी वर्णन करतोय. देवा, ज्या क्षणाची वाट हजारो वर्ष तप करणारे साधू संत पाहतात, देव लोक सुद्धा ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात, तो क्षण माझ्या नशिबात आलाय. जिस पल को तरसते थे देवता ध्यानी मुनि ज्ञानी, मुझे अवसर मिला है तो. मला संधी मिळाली देवानी, मला संधी मिळाली, मग मी ती का सोडू? मुझे अवसर मिला है तो छोड़ तो हो नादानी. अब कोई तमन्ना नहीं, अब कोई तमन्ना नहीं, दर्शन के दीवाने को. मुझे जीने का शौक नहीं, जीता हूँ दर्श पाने को. हे मरण का सगळ्याच्या नशिबात येत नाही, सगळ्याच्या नशिबात नाही येत. लाखो करोडो जीवांमध्ये एखाद्याला असं मरण येतं, देवाच्या चरणाजवळ देवाच्या मांडीवर मरण येणं सगळ्याच्या नशिबात नाही. मग लाखो में करोड़ो कोई भव सागर से दर्श पाते ही महापापी.
भव सागर से तर जाता, पाप अपना मिटाने को, पाप अपना मिटाने को, जीता हूँ दर्श पाने को। कशासाठी जगतोय देवा? तुमचं दर्शन मिळावं म्हणून। पाप अपना मिटाने को, पाप अपना मिटाने को, पाप अपना मिटाने को, जीता हूँ दर्श पाने को। मुझे जीने का शौक नहीं, जीता हूँ दर्श पाने को। मुझे जीने का शौक नहीं, जीता हूँ दर्श पाने को, जीता हूँ दर्श पाने को, जीता हूँ दर्श पाने को। बोलिए पक्षीराज जटायू महाराज की जय। मरण मरण कशाला म्हणावं? जे जटायूच्या नशिबात मरण आलं, जे जटायूला सौभाग्य मिळालं, त्यातलं इतकं जरी तुमच्या आमच्या हिश्याला आलं, इतकं जरी म्हणजे मरण्याची एक पद्धत सांगितली साधू संतांना। चांगलं मरण कोणत्या मरणाला म्हणावं? चांगलं मरण साधू संत म्हणतात आपल्या संतवाणीतून, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, किंवा तुका म्हणे दैव पार नाही। कोणाचं दैव चांगलं? ज्याच्या अंतकाळी, अंतकाळी म्हणजे मरणाच्या वेळेला मुखामध्ये नाव येईल, खरं मरण त्याचं आहे, खरं मरण त्याचं। अजामिळाची कथा पहा, मरताना शेवटच्या क्षणाला एकदाच नाव म्हणलं, नारायणा धावरे। जगाचा बाप न्यायला आला, यावंच लागलं त्याला, न्यायला आला नाही, यावंच लागतं। म्हणून मरण ते चांगलं ज्याच्या अंतकाळी देवाचं नाव आलं। आपण आयुष्यभर संसार 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 करतोय, मग आपल्या अंतकाळी येईल का हो मुखामध्ये नाव? नाही येणार, कारण वाणीला त्याच्यासाठी सवय व्हावी लागते, सवय। अहो सवय असून सुद्धा भल्या भल्याच्या मुखामध्ये येत नाही। एक कथा मी कुठंतरी कधीतरी वाचलेली आठवते। एकानं आयुष्यभर परमार्थ केला, पण मरणाच्या वेळेला बाजारातून त्याने एक नवीन बूट आणला आणि त्या बूट असा दरवाजात सोडला, उन्हात अनात, बरोबर आहे बाबा, पाणी पिलं गटा गटा आणि त्या बुटाकडे पाहू लागला, किती छान जोड आहे। त्याच वेळेला काळानं घाला घातला, बूट घालायचा राहूनच गेला, दृष्टी बुटाकडे, वासना डोक्यामध्ये, मनामध्ये विचार त्या बुटाचे। अंतकाळी नाव मुखामध्ये येणं एवढं सोपं नाही, वाणीला सवय व्हावी लागते, सवय। म्हणून नामस्मरण करत राहा, नामस्मरण। जटायूचा प्रसंग पाहतोय आपण, जटायूचं किती भाग्य। अहो ज्याचं नाव आपल्या स्वप्नात, जो देव स्वप्नात देखील येत नाही, ज्याचं नाव मरताना एकदा देखील मुखात येत नाही, त्या भगवंताच्या मांडीवर मरण येते, मांडीवर, त्या देवाच्या, रामाच्या, परब्रह्माच्या मांडीवर मरण येतं। आणि ते भाग्य जटायू काय म्हणतोय, देवा दशरथ राजाच्या नशिबातही ते मरण नाही, ते मला मिळते। मग आता तुमच्याकडून जीवदान घेऊन मला काय करायचंय? याच्यापेक्षा अजून सौभाग्य, सौभाग्य म्हणजे काय? हेच तर खरं सौभाग्य, देवाच्या मांडीवर मरण। दशरथालाही ते भाग्य मिळालं नाही, ते भाग्य या जटायूला मिळालं। का मिळालं? कारण देवाची भक्ती आणि देवाशी केलेलं सख्य, देवाशी मैत्री। पहा, दुसरा एक भक्त महाभारतात होऊन गेला, त्याची कथा आपल्याला माहित आहे। भीष्माचार्य देवाचा भक्त आहे, पण एक चूक झाली आयुष्यामध्ये, एक चूक, दुर्जनाची संगती लाभली आणि दुर्जनाची साथ दिली, म्हणून बाण टोचून हजारो बाण अंगामध्ये घुसले आणि त्या बाणाच्या शय्येवर, शरशय्येवर मरण आलं, शरशय्येवर, अत्यंत वेदनादायक मरण। बाणाच्या शय्येवर, बाणावर मरावं लागलं भीष्माला। भक्ती तर देवाचीच केली, पण
इथं जटायूला पक्षी असून देखील गिधाड जातीमध्ये जन्मला तरी देखील देवाच्या मांडीवर मरण का? कारण एक भीष्मानं देवाच्या विरोधात लढला आणि हा देवासाठी लढला. मी काय म्हणतोय ऐका, महाभारतामध्ये पांडवाच्या बाजूने देव होता, म्हणजेच भीष्माचार्य देवाच्या विरोधात लढले. देवाच्या विरोधात जरी नीतीनं चालणारा होता, जरी सत्यवादी होता, जरीही प्रतिज्ञा पूर्ण करणारा होता तो गंगापुत्र भीष्म, तरी देखील बाण टोचू टोचू सगळं रक्त, एक थेंब रक्ताचा राहिला नव्हता हो मरताना भीष्माच्या शरीरामध्ये. इतकं वेदनादायक मरण काय यावं? कारण देवाच्या विरोधात गेला म्हणून मरण तितकं हाल झाले. आणि हा रामासाठी रडला, देवाच्या कामासाठी रडला. म्हणून म्हणतो जो राम का नाही वो किसी काम का नाही. काय म्हणतोय? जो राम का नाही वो किसी काम का नाही. हे शरीर त्या रामाच्या कामी यावं, हे शरीर त्या देवाच्या कामी यावं. देह मला सांगत जा तुम्ही एखाद्या वेळेस, हा देह देवासाठी पडावा, देवासाठी. यातच याची सार्थकता आहे, यातच याची सार्थकता आहे. हो बस, याच्यापेक्षा दुसरं देवा सौभाग्य काही नाही. बस मला मुक्त करा, मला मुक्त करा. देवाच्या मांडीवर आणि रामाच्या डोळ्यात पाहून त्या जटायूनं प्राण सोडला. याच्यापेक्षा सौभाग्य काय? याच्यापेक्षा मंगलमय मरण कशाला? यालाच म्हणतात. हो, राजा दशरथाच्या अग्नीला, चितेला अग्नी रामाना नाही दिला, पण जटायूला अग्नी दिला देवानं. जटायूला माणसासारखा अंत्यसंस्कार केला, 10 संस्कार केला. स्वतः देवानं अग्नी दिला, म्हणजे काय त्या जटायूला मरण. चला आता तिथून पुढं, आता माहित झालं देवाला आपली पत्नी कोण नेली? रावणानं नेली. आता शोधाशोध करायची गरज नाही. आता निघायचं त्या दिशेला, दक्षिण दिशेला. दक्षिण दिशेला सगळे निघाले. सगळे म्हणजे आता कोण? आता दोघच आहेत, राम प्रभू आणि लखन भैया. एकदा भजन करू आणि पुढची कथा ऐकू.